चला, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मला। तर मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वच अंगणवाडी सेविकेची जाहिरात आता येण्यात आहे जून जुलै महिन्यामध्ये, जूनच्या शेवटी किंवा जुलै महिन्यामध्ये 100% जाहिरात येईल आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याची परीक्षा घेतली जाणार आहे। ओके, तर ही या व्हिडिओबद्दल, या पदाबद्दलची सर्वच माहिती, या भरतीबद्दलची सर्वच माहिती मी तुम्हाला मागच्या लेक्चरला दिली आहे। पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारपूस केली आहे, बऱ्याच महिलांनी विचारपूस केली आहे की मॅडम एक्झॅक्टली सिलेबस काय असेल, म्हणजे तयारीला लागायचंय, आजपासूनच लागायचंय, अगदी भरती आली आणि नंतर आता परीक्षा डिक्लेअर झाली की ऑक्टोबर मध्ये परीक्षा होते आणि तेव्हा जर तुम्ही तयारीला लागले तर अर्थातच तयारी परिपूर्ण होणार नाही। मग या परीक्षेसाठीचा डिटेल सिलेबस काय असेल हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचंय, म्हणजे लवकर तयारीला लागा आणि लवकर यशस्वी व्हा। ओके, तर या परीक्षेसाठीचा डिटेल सिलेबस बघा काय असणार आहे। आणि या परीक्षेसाठी, या जाहिरातीसाठी आपण एक बॅच पण लॉन्च करतोय, ज्यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका यासाठी ही बॅच असणार आहे। बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण तांत्रिक घटक सुद्धा तुम्हाला त्यामध्ये शिकवले जातील। लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपाची ही बॅच असणार आहे। बॅच सुरू होतीये आपली 20 जून पासून। तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता। बॅचची फीस फक्त 499 रुपये आहे आणि यामध्ये तांत्रिक विषयही शिकवले जाणार आहेत आणि इतर विषयही शिकवले जाणार आहेत। ओके, तर सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की वेटेज कशा पद्धतीचं असणार आहे, कोणत्या प्रश्नाला किती वेटेज यामध्ये मिळणार आहे। ओके, तर बघा कोणत्या प्रश्नाला किती वेटेज राहणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा विषय आपला मराठी। आता मराठीला जर तुम्ही इथे पाहिलं तर मराठीला 10 प्रश्न आणि 20 गुण, म्हणजे एक प्रश्न तुमचा 2 गुणांसाठी येतोय। नंतर इंग्रजी हा 10 प्रश्न आणि 20 गुणांसाठी येतोय। जीके हा 20 प्रश्न आणि 40 गुणांसाठी येतोय। सोबतच अंकगणित आणि बुद्धिमत्ता 20 प्रश्न 40 गुण। ओके, म्हणजे सगळ्याच विषयांना सामान्य जीके आणि मॅथ्स रिझनिंग याच्यासाठी तुम्हाला 20 प्रश्न आहेत आणि त्याचे 40 गुण आहेत। सोबतच मराठी आणि इंग्रजीला 10 प्रश्न आणि 20 गुण त्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत। आणि सगळ्यात महत्वाचा भाग आपला आहे तांत्रिक विषय। सगळ्यात महत्वाचा भाग कुठला आहे? तांत्रिक विषय। तांत्रिक विषयाला 40 प्रश्न म्हणजेच सर्वात जास्त वेटेज आहे। सर्वात जास्त प्रश्न कशावर येणार आहे? तांत्रिक। आणि 40 प्रश्न आणि 80 मार्कांचं वेटेज आपल्याला दिसते। ओके, आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन जरी केले तरीही तांत्रिक विषय तुम्हाला खूप सोपा जाणार आहे। ओके, या सर्वच विषयांचे अभ्यासक्रम सगळ्यांनाच माहिती असतात। आपल्याला डिटेल अभ्यासक्रम कशाचा पाहायचा आहे? आपल्याला डिटेल अभ्यासक्रम पाहायचा आहे तांत्रिक विषयाचा, बरोबर। आता तांत्रिक विषयांमध्ये तुम्हाला 3 प्रकारचे कायदे आहेत। कोणते? एक बालकांविषयीचे कायदे, दुसरे महिलांविषयीचे कायदे आणि तिसरे इतर कायदे असणार आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे बालकांसंबंधित तुम्हाला कोणते कोणते अधिनियम तयार करायचे आहेत किंवा अधिनियम तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत। पहिला बाल हक्क संरक्षण अधिनियम 2005, हा अधिनियम तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचा आहे। नंतर बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध अधिनियम 1986, हा देखील अधिनियम पाठ करायचा आहे। पॉस्को ऍक्ट हा पण महत्वाचा आहे, पॉस्को ऍक्ट वरही प्रश्न येणार आहे। बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006, हा सुद्धा अधिनियम करायचा आहे। आणि बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम जो 2008चा तो पण आपल्याला पाठ करायचा आहे। ओके, तर हे बालकांसंबंधीचे तुम्हाला 5 कायदे करायचे। ओके, बालकांसंबंधीचे 5 कायदे। आणखी महिलांविषयीचे कोणते कायदे असणार आहेत बघा। महिलांविषयीचे कोणते कोणते कायदे? सगळ्यात पहिल्यांदी पीसीपीएनडीटी ऍक्ट, म्हणजेच स्त्री भ्रूण हत्या ज्याला आपण म्हणतो, महिलांना गर्भातच मारून टाकणे, त्याच्या विरोधी हा जो 1994चा ऍक्ट आहे हा आपल्याला प्रिपेअर करायचा आहे। सर्व ऍक्ट तुम्हाला आपल्या बॅच मध्येही मिळत आहेत, पण तुम्हाला स्वतःला जर तयारी करायची असेल तर कोणते कोणते ऍक्ट आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। कारण तयारीला आजपासून जर आपण सुरुवात केली तरच आपला पेपर जो आहे, कारण अर्थातच स्पर्धा जास्त असणार आहे आणि आपल्याला पेपर काढायचा तर आपल्याला हे कायदे करावेच लागतील। वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1979, ज्यामध्ये गर्भपात करण्याविषयीच्या काही नियम दिलेले आहेत। नंतर प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1969चा प्रसूती विषयक लाभ अधिनियम देखील आपल्याला करायचा आहे। कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण 2005,
हा अधिनियम देखील आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. पुढला कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळवणूक प्रतिबंध अधिनियम 2013. ठीक आहे. आणि शेवटचा आणि 6वा हुंडा प्रतिबंध अधिनियम. ठीक आहे. म्हणजे महिलांविषयीचे किती कायदे आहेत? 6 कायदे आहेत. तुम्ही ज्या पदावर जाताय त्या पदासाठी तुम्ही पात्रता धारण केलेली असावी. तुम्ही ज्या पदावर जाताय हे सगळे कायदे तुम्हाला माहित असतील तरच तुम्ही महिलांना त्यांचे हक्क मिळवून देऊ शकता, बालकांना त्यांचे हक्क मिळवून देऊ शकता. बरोबर की नाही? ज्या पदावर तुम्ही ही परीक्षा झाल्यानंतर, ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही ज्या पदावर बसणार आहे त्या पदासाठीच हे सगळे कायदे आहेत. एखादी महिला तुमच्याकडे आली आणि तुम्हाला तिला न्याय मिळवून द्यायचा आहे तर हे कायदे तुम्हाला स्वतःला माहिती असणं देखील गरजेचे आहे. आणि एक महिला म्हणून तुम्हाला हे कायदे तसंही माहिती असणं आवश्यकच आहे. बघा, आणखी कोणत्या योजना तुम्हाला करायच्या आहे? महिलांविषयीच्या सगळ्याच योजना, महिला आणि बालक यांच्याविषयीच्या सगळ्याच योजना कोणत्या कोणत्या आहेत पहा. एक ICDS योजना आहे जी महिलांसाठीच काम करते. पोषण अभियान किंवा सक्षम अंगणवाडी, आता पोषणचा दुसरा टप्पा सुरू झालाय तो करायचा आहे. माझी कन्या भाग्यश्री, बेटी बचाव बेटी पढाओ या सगळ्या योजना आहेत. या योजना आपल्याला व्यवस्थित पाठ करायचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एक लाडकी योजना, लाडकी बहीण योजना ही पण करायची आहे. मनोधैर्य योजना, जे पण ऍसिड अटॅक होत आहेत किंवा हल्लाग्रस्त महिला आहेत त्यांच्या विरोधात ही योजना काम करते. ठीक आहे. तर आपल्याला ह्या योजना पण करायच्या आहेत. सुकन्या समृद्धी योजना, किशोरवयीन मुलींसाठी सखी सावित्री योजना, ह्या पण योजनांची तयारी आपल्याला करायची आहे. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, जेवढ्याही योजना तुम्हाला महिलांसाठी किंवा बालकांसाठी दिसत आहेत त्या सगळ्याच योजना आपल्याला करायच्या आहेत. ओके. मिशन इंद्रधनुष्य हा एक लसीकरणाचा कार्यक्रम आहे. म्हणजेच आपल्याला वॅक्सिनेशन जे आपण बालकांना देतो तर त्यासाठी हा मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रम आहे जो 7 रोगांविरोधी आपल्याला मुक्ती देतोय. नंतर आणखी काय करायचंय? पाळणाघर योजना, स्वाधार योजना, पिंक रिक्षा योजना, सुमतीबाई सुरळीकर योजना, सोबतच महाराष्ट्र आणि राष्ट्राचे बाल आणि महिला धोरण, महाराष्ट्र राज्य असेल किंवा भारताचं असेल, महिलांचं आणि बालकांचे जेवढे धोरण आहेत ते पण आपल्याला त्याविषयीची पण तयारी करायची आहे. ओके. म्हणजे आपल्याला 3 टप्प्यांमध्ये तांत्रिक या विषयाची तयारी करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा महिलांचे कायदे, दुसरं बालकांचे कायदे आणि तिसरं आणि महत्वाचं महिला आणि बालकांसंबंधीच्या योजना. ओके. हे 3 घटक आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत. ओके. यस. आणि या सगळ्यांसाठीच आपली बॅच जी आहे ती तुम्हाला उपलब्ध असणार आहे. बॅचवर तुम्हाला संपूर्ण शिकवलं जाणार आहे, तांत्रिक विषय देखील शिकवला जाणार आहे. ओके. लवकरच अंगणवाडी सेविकेसाठी कागदपत्रांसाठी पण जे डॉक्युमेंट्स आहेत त्यासाठी पण मला बऱ्याचशा रिक्वेस्ट आल्या आहेत की मॅम आमचं नावामध्ये बदल आहे किंवा काही कागदपत्र मिसिंग आहे, मग ते कंपल्सरी आहेत का, MSCIT कंपल्सरी आहे का, त्या सगळ्यांवर देखील मी एक व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये फक्त डॉक्युमेंट्सवर तो व्हिडिओ डिपेंड असणार आहे. ओके. तर आपण पुढच्या तुमच्या काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही मला अर्थातच चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. ओके. तुमचे काहीही प्रश्न असतील मी प्रत्येक कमेंटला तुमच्या सपोर्ट करणारे रिप्लाय करणार आहे. ओके. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही अर्थातच कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. ओके. थँक्यू.